काय करतो बाबा, आपल्या नशिबालाच लागलेलं आहे. काही केलं तरी काम थोडी चुकते का? हो ना बाबा, सारे काम का बायाच्याच नशिबात आहे का काय माहित बाबा. नाही तर काय तो बायाची जिंदगी तर बाबा गेली काम करू करू. बाई आली होती शिलापुरी, पण आता भांडण करते बाबा पाण्यासाठी. येऊ दे ना मग, मी का भेटासाठी येऊ दे तिला. चांगली काढतो ही झोपेला. नंतर भेवच लागते बाबा भांडणाचं. काय करतो बाई, लोकांना तर काही कामच नाही आहे वाटते बापा. उठले सुटले की निरा नळावर येऊन बसते, जसा काय त्याचा बापाचा होय नळ. कोणाला म्हणून राहिली वशिले, आमच्या बाबाचाच नळ मग आता बाबा आहे का ना. बापन गिफ्ट नको काढू माय, तुले नाही म्हणून राहिली. हा शिरीले तर बापा निरा भांडायलाच पाहिजे. अहो अय पार्वती, कोणाला म्हणून राहिली व तू? हा कोणाला पाहिजे भांडाले? हा जास्त गेलून राहिली का तू? तुला दाखवा लागते का? साऱ्या गावात बदनामी केली, मी भांडण करते म्हणून. कोण करतो भांडण? तुम्ही चलावून देता साऱ्या गावात. मी मुकी हो बाई शिले, आम्ही काय लावून देतो भांडणं? आमच्या मग तेवढंच काम आहे का? हा घरचे काम नाही का आमच्या मग? चालली मोठी सांगू राहिली, भांडण लावून देते म्हणून राहिली. हा सुधीर आहे बा, सुधीर आहे. मा नांदी नको लागू म्हणलं. तुला सांगू राहिली. हा माझं की वाईट नाही मग. हा मला जास्त बोलायला नको पार्वती. हा जरा माणूस किती राहते बरं. तिला नको बोलू शिले, तूच तशी आहे. तुलाच पाहिजे भांडाले. उठला सुटला की निरा भांडाले पाहिजे. हा निरा भांडत राहायचं. अहो तू काय मोठ्या नाकानं गोष्टी करू राहिली? हा साऱ्या गावाला माहित आहे ना कोण भांडण करते, कोण लावून देते, कोण चुगल्या करते लोकांच्या. हा सर्वांनाच माहित आहे ना. राहू दे ना. कायच करा बापा या बायाचं, निरा भांडतच राहतात ना. आणि चला वा पलीकडं पाहतो मानमरात कोण भरते आता. हा चालल्या मोठ्या निरा भांडू राहिल्या महासंग आल्या आल्या. हा आता पाहतो मानमरात कोण भरते तर. हो मग भरतो भीतो का तुले? हे काय भरूच राहिली. भल्ले आल्या याची बहिणी बाया घरी, नवऱ्या मागं किटकिट, नळावं किटकिट, वावरात किटकिट. कमाल झाली या बायाची. अरे जरा आरामशीर बोला गणपतराव. शिलाबाई ऐका ना, तुमच्या संगे भांडत बसल. खरं आहे त्याचं गणपतराव, शिलाबाई की धरणीत नाही बरं. नाही आपण त्याला काय बोलतो म्हणा, आपला विषय होय. हो काय रे सोना, तू कसा काय लवकर उठलास? आपल्याला का दत्त आलंच खतरनाक स्वप्न पडलेले का रात्री. माया आपण गाड्याला खजाना काढायला गेलो होतो आपण, पण का बायाचे भांडबे नळावरचे आला लेखाचे. तेच तर म्हटलं, एवढा सकाळी का उठला बा सोन्या? ठीक आहे ना, कोणतं स्वप्न होतं सांगतो बरं. आपल्यालाच खतरनाक स्वप्न पडलं ना रे बा, सांगतो थांब ना. नळावरची कलकल नेहमीची झाली राजू. काय कटायला माणूस येईल. नाही तर काय राजा, नेहमीच झालं नाही. सरसुताबाई अहो हाय का हो घरी? व पिंट्या देऊन हाय कुठे गेली हो? घरी नाही का? हाय ना मम्मी घरीच आहे ना. थांबा आवाज देतो ना. आई व आई, हे कांता मम्मी बोलावत आहे पाय बरं. हो आली. थांबा म्हणा 1 मिनिट. काय झालं सरसुताबाई, आज सकाळी कसं काय येणं गेलं तुम्ही? अहो माय हापशीवर अरमान भांडण चालू आहे बाबा नेहमी सारखं. अरमान किलकिलाय बाबा, पोरगा आलतं मला घरी सांगायला. म्हटलं चला जरा जाऊन तो. शिलाबाई असं भांडणं करणारे, दुसरं कोण आहे भांडणं करणार? नेहमीच झालं बाबा आता. साऱ्या बाया कटायला रे शिलाबाईले. नाही तर काय तर निरा भानगोड्याचा शेजारा झाला बाबा. चला बरं जरा हापशीवर जरा काढू द्या शिलाबाईची. जाऊ द्या ना माझ्या सरसुताबाई, कशाला अशा लोकांच्या बाई लागता बापा. झाला का तुमचा स्वयंपाक गिपाक झाला का? नाही ना माय, आत्ताच भाजी फोडली दिली. हे पोळ्याच टाकू राहिले होते. बाया आहे ना जोरात कापसाले, तर बायाच्या मागे जा लागते ना बापा. माया भेटले का बाया तुम्हाला? सोमवाराकडे माया काढून घ्या लागन बापा. बाया मागा लागन तू घ्यावालीले. चालते ना. चला मग येऊ जरा हापशीवर. कायची कलकल ऐकू येऊन राहिली म्हणून हापशीवर? अरे बायाची कलकल असन, पाण्यासाठी चालू असन काहीतरी. बायाची म्हणजे शिलाबाईची, दुसरं कोण आहे हो कलकल करणार? ते बाई तर बल्ली भाजी आहे बा. नाही पण उकोंडराव, एक दिवस मीटिंग बसवाच लागते म्हणलं. हे जमलं नाही म्हणलं नेहमीच. तुमचं खरं आहे मास्तर, पण तुम्ही सांगा हे काम आपले होय का? हे काम सरपंचाचे होय ना राजा. घरोघरी जर नळ दिले तर भांडणच नाही होत ना. आता योजना चालूच आहे ना बा, त्यातून जर नळ दिले तर काही बिघडते का? सरे काम काही सरपंचच नसते करत. वार्ड नंबर 1 चे तुम्ही मेंबर राहणार राजा. तुम्ही हे मुद्दा मांडायला पाहिजे ना.
पाहू गड्या आता 26 जानेवारीच्या आमच्या वेळेने हा मुद्दा मांडतो मी. सर्वजण तिथे या लागते फक्त बोलाले. आम्ही हायच नाव तुमच्या मागे उकणराव. बरं तेच जाऊ द्या. बाकी काय म्हणते तुमची पराठी उकणराव? कायची पराठी मास्तर, बोंडे आले राजेव पराठीवर. सांगा आता काय करता. शेतीचं काही खरं नाही राहिलं बा. काय कसे कर्ज पाणी फेडाव, कसं जगाव काय समजून राहिलं या शेतीच्या भरोश्यावर. तर शेती म्हणजे तुझ्यासारखी आहे ना, जे मी तू शांत नाही तो फिरतो. बस तसंच मन लागते आता. निकाल कास्तकाराचे हे झालाय ना, पराठीवर बोंडे आले, वातावरणात सोयाबीन पिकलं नाही. मास्तर तुम्ही काही म्हणा पण शेतीला जोडधंदा पाहिजे राजेव. हो तेही बरोबर आहे म्हणा, पण कसं आहे आता शेती ते करणं झालं पाहिजे बा. म्हशी आणायचा विचार चालू आहे मास्तर. मस्त दाग म्हशी घेऊन येतो. शेतीनं म्हशी बस. सरकारकडून ते म्हशी भेटते, मग त्यात तुमचा नंबर लागला असेल ना. काही त्यातल्या आणि काही आपल्या जवळच्या, अशा करून दाग म्हशी घेऊन घ्यायचा, मस्त दूध, टेन्शन नाही. मग शेती करायची ना आपल्या म्हशीकडे पाहायचं. हा ते पुरते बा उकणराव, तसं करू शकता बा. तसं तरी करा मग. तसंच करतो मास्तर. आता लेकरं का मोकाट फिरू द्यायचे आहे का? हा चांगले दाबतो ना म्हशीकडं. आधीच यसन आवरून पाहिजे लेकराची, नाही तर भारी जाते बरं उकणराव. समोर गणपतीला पोरगं पाहिजे ना राजा, गेला ना हातातून. पहा बरं किती चांगलं लेकर होतं. निरा संगतीने बघितलं ना, पहिल्यापासून त्या बापांचं कामात दाबलं असतं ना, तसं झालं नसतं म्हणलं. लेकरं निरा संगतीन नाही बैकत ना. जरा मायबापाचे कर्म चांगले पाहिजे ना राजा. जरा सुदे कामं करायला लागते ना. लोकांचं जर तुम्ही बायको सान तर देव तुमचं बायको देस ना राजा. हा का हो मास्तर, काय म्हणता? नाही तुमचंही बरोबर आहे म्हणा, पण ते कसं आहे ना, कोणाला दोष देऊन फायदा नसते. टाइम खराब आहे असंच म्हणायला लागते बरं. हो आता ते आहे, सगळ्या गोष्टी काही आपल्या हातात नसते. हा आता काही गोष्टी नियतीच्या हाती राहते ना. बरं चला मास्तर, वावराकडे जावं लागते. जरा वानेर आहे म्हणते, एका चक्कर मारून या लागेल ना. ठीक आहे उकणराव, भेटू मग आपण. नाही नेहमीच झालं नाही शिल्लक. आले की लगे नंबरच पाहिजे का तुला पाणी भरायला? रिकामी नाही बा मा तो सारखी. वावरात जा लागते म्हणलं, घरचे कामधंदे करून वावरात जा लागते म्हणलं. कोण रिकामा आहे मग? कोणीच नसते रिकामा. आम्ही का जात नाही का वावरात? मी पण आल्या का आम्ही का नंबराची घाई करतो का लगे? शिलाबाईले तर आलाच नंबर पाहिजे. आमच्या मागे का कामधंदे नाही आहे का? कामधंदे का तोच मागे आहे का शिले? शिलेन गिले नको करू, जरा माणुसकीत बोल. हा मग आमच्या हातीत आहे म्हणलं ना. मग आमची किती जागा घेतली म्हणलं या नळानं. मग काय झालं लावला तर बापा? लय जागा घेतली तुम्ही, जसं का 2-4 एकर वावर घेतलं लगे या नळानं. ते आले कीच लगे घाई करतो नंबराला. घाईन गी नाही करत हो, मायापाने पहिले सुरू होते म्हणलं. आधीच नंबर लावून ठेवत असतो मी. हो उठले की नंबर लावून ठेवता पहिले. काय झालं बाया? हो कायचा कल्ला होय बापा? पाना सासता बाई, या शिलीले आलाच नंबर पाहिजे ना, जराशी थांबत नाही ना. आला की नाही लावाजीच करते ना. दैव सासता बाई, तुम्ही पहा नाही तर माया भांडे आधीच लावून होते का नाही तर. हा मी आधीच नंबर लावून ठेवत असतो, मग मानवरात मी पाणी भरणार नाही का? मग का नेहमीच लावून राहते की नंबर सासता बाई? हा एकही दिवस जराशी थांबत नाही ना. बरं मी काय म्हणतो, जाऊ द्या ना. पाणीच किती भर लागते, तेवढ्यासाठी भांडायला पुरते का? हा शेजार धर्म खराब करायला पुरते का? एकमेकांसोबत कामं पडते ना, तोंडावर तोंड पडते. भांडून कोणाचं भलं झालं का? जाऊ द्या ना माया, जरा समजून घेत जा ना. त्या पाण्यासाठी कुठं भांडायला पुरते का? अशिला बाई जाऊ द्यावं, एखादी खेप भरा आणि तेले बी भरू द्या पाणी. हो ना माय सरसता बाई, मी एकच खेप आहे ना. तेले तेच म्हटलं ना, मला वावरात जा लागते बा, मला एखादी खेप भरू द्या. मग का शिलाबाई, अशीच जर प्रेमाने बोलली असती तर आम्ही का भरून असते गेलं का तुला पाणी? शिलाबाई प्रेमाने बोललं तर कोणते काम होतं म्हणलं. आता चिडचिड करायला कोणते काम नसतं शिलाबाई. बरं मी काय म्हणतो, आलं कीच नाही लावायचं ना. ठीक आहे तुमचा नंबर होता लावून, पण तुम्ही इथं हजर होता का नाही म्हणून आम्ही लावले ना. मग आमची एक एक भरू द्यायची असती, मग तुम्ही भरायचं असतं. नाही तसंच म्हणलं होतं यायले सरसताबाई, पण हे बाय ऐकतील तेव्हा ना. बरं मी काय म्हणतो, जाऊ द्या आता, आठवू द्या. थोड्या गोष्टीले भांडत नका जाऊ माया, जरा समजूतदारपणा घेत जा बरं. आणि हो आज गटाचे पैसे जमा करायला लागते. आज संध्याकाळी सबनानं गटाचे पैसे जमा करून द्या. सरसताबाई मग आजचे दिवस पैसे भरजा बरं तुम्ही. उद्या मजुरी भेटते, मग मी तुम्हाला उद्या संध्याकाळी पैसे देऊन टाकतो. बरं ठीक आहे ना शिलाबाई, उद्या फक्त देऊन टाकजा पैसे, कारण मला जरा पैशाच काम आहे. सरसताबाई मी बंटाच्या बाबाला पाठवतो पैसे घेऊन. आज काही येणं होत नाही, घरी पाहुणे आहे ना. माझी नणद आलेली आहे, मी ना बंटाच्या बाबाला पैसे घेऊन पाठवतो आजच्या दिवसात. बरं ठीक आहे ना, चालते ना. ठीक आहे मग येतो आम्ही बाया. हो पाहिजे आता भांडू नका. हो ना माय, लोक तमाशा पाहते ना, बरोबर नाही वाटत ना ते.
अरे राम राम पत्रकार साहेब. बोला कोणराव. राम 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 राम. राम राम मास्तर. राम राम पत्रकार साहेब. राम राम. काल तर लयच भांडण झाले म्हणे बा आपशीवर या बायाचे. खरी गोष्ट आहे का? हो राजे हो मास्तर. ते शिलाबाई नाही का हो, तिनं आधीच नंबर लावून ठेवला होता वाटते, पण ते हजर नव्हती तिथं. आता बाकीच्या बाया गेला मग लावणार नाही का? मग आली तिकडून शिलाबाई आली मग समजा आता टेटे करत जाय. आमच्या समोरचा विषय होय ना. अरे काय राजा, शेंडा नाही बूड नाही भांडाली, काहीतरी आहे राजा बायाचे काम. मले तर लयच हसायचंय बकाल. असं वाटलं शिलाबाई मारते राजा कोणाला तरी. आता काही सांगता येत नाही त्या बाईचं पत्रकार साहेब. मारून द्या जोगती आहे ती बाई. माझ्या घरचीला सांगायला लागेल बा. पाना गेली शिलाबाई जर आली तर पहिले शिलाबाईला लावतात जाय बा. कोणा कोर्ट कचेरी खेळत बसा हो. अशी कशी मारण होऊ कंडराव? घरचा कायदा आहे का राजा? कायद्या पुढे कोणी मोठं असते का? कोणी काही करन तर कसं काय चालणार आहे? नाही, माय म्हणणं का आहे, माणसाच नाही लागली पाहिजे बा. बायाचं काय आहे, आज भांडण कर देता आणि उद्या गोड होत येता, पण माणसाचं वाईट पण तर जिंदगीभर चालते ना राजा. मी मास्तरला मगाने तेच सांगितलं की म्हटलं बा आता 26 जानेवारीची आमसभा आहे, तर आमसभेतने हा विषय मांडतो बा या बायाच्या भांडणाचा. काय तर म्हणजे काय नळच द्यायला लागेल ना घरोघरी आपल्याला. तशी ते योजना आलेलीच आहे घरोघरी नळ द्यायची. समजा म्हणजे कसं तशी 10 काम होऊन जाते की नाही. फक्त काय तुमचा सपोर्ट पाहिजे बा, तेवढा सपोर्ट कर जा बा. उकडराव चांगल्या कामात नाही आपण सपोर्ट करतोच ना राजा. तुम्हाला काही सपोर्ट नाही केला सांगा बरं. म्हणूनच तुम्हाला म्हणलं ना, आपल्याला माहित आहे ना आपला शब्द कुठं खाली नाही जात ते. त्याच माणसाला म्हणते का माणूस. अरे तुम्ही बिंदास राहा ना उकणराव, आम्ही आहे ना. ठीक आहे. कुठं बाहेर चालले होते वाटते दोघेही. नाही जरा टकाटक दिसू राहिले म्हणून म्हटलं. नाही जरा काम होतं मार्केटले, म्हटलं पत्रकार साहेबाले थोडं काम आहे बा, तर चला मग येऊ जाऊन सोबतच. आणि हो उकणराव, राजो त्या बंड्याच्या घरकुलचा पाहायचा ना. काय राजो गरीब माणूस आहे ते. अशा माणसाला देत तर मग कोणा माणसाला देता राजो? अशा माणसाचं नाव पहिले पुढे घालत जाणार. हे बा परवाचाच विषय आहे. सरपंच साहेबांना तेच म्हटलं की जरा बंड्याकडे ध्यान राखते बरं आपल्याला. सरपंच साहेब तेच म्हटलंय की आता सर्वात पहिले म्हणे बंड्याच काम करू म्हणे, आपण लोन घेऊ म्हणे. तेवढं खरंच कर जाऊ त्या बंड्याचं काम राजा. गरीब माणूस आहे हो. बस त्याचं काम झालंच म्हणून समजा तुम्ही आता. बरं चला ठीक आहे, भेटू मग. येतो थोडा फेरफटका मारून. हो हो हो, बस हे काय आम्ही निघतो आता. हो हो, या या या.